एसटीपीएल चैंपियन ट्रॉफी 2020 का इतिहास गवाह है। इस श्रृंखला में जो भी पहले टॉप्स के विनर हो गए 71,000 रुपए का इनाम प्लस इतिहास के पन्ने पर सुनहरे अक्षर में उस विनर का नाम लिखा जाएगा। तो इस श्रृंखला में 16 ऑनर्स है, 16 ऑनर्स के 15-15 सदस्य हैं। तो देखते इस श्रृंखला में कौन दौड़ता और कौन किसी को दौड़ाता, ये तो फिलहाल वक्त ही बताएगा। स्वप्निल गेंदबाजी के मोर्चे पर है, सांगवी रॉयल्स 11 के गेंदबाज है स्वप्निल। संदेश स्ट्राइक एंड पर है, संदेश और तंजीम स्ट्राइक पर है। संदेश 9 सेकंड है, तंजीम तो हम पर से बगल से 5-10 कदम की रफ्तार से पहली मरतबा गेंद करेंगे स्वप्निल। बहुत अच्छी गेंद, हालांकि इस गेंद को छेड़छाड़ करने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, बाकी का काम किया विकेट कीपर द्वारा पूरा। सुंदर, अतिशय सुंदर क्रिकेट, 2 गेंदों पर एक कठपुतली की तरह नचा इस बल्लेबाज को गेंदबाज स्वप्निल ने। यहां जवाब गेंदबाजी का प्रदर्शन। उल्टोज गेंद, इस गेंद को मिड विकेट के क्षेत्र में खेल दिया, जब तक गेंद को फील करते रहते हैं। दोनों बल्लेबाजों ने 1 रन लिया। एक बार इस क्षेत्र में खेल दिया, लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को फील करते, तब तक 1 रन पूरा किया। टीम का स्कोर जहां पहुंचा 2 रन पर स्वप्निल गेंदबाजी के मोर्चे पर, फिर एक बार बल्लेबाजी पे मोर्चे पर संदीप, 9 स्ट्राइक एंड पर है तंजीम। खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क के हालात से शॉर्ट पिच गेंद मारने का प्रयास किया था, लेकिन पेस ज्यादा स्वप्निल द्वारा। एक मागच्या सामन्यामध्ये बघितलं असेल तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं। एका चांगल्या पद्धतीचा चेंडू ऑफस्टंपच्या थोडा बाहेर, पंच यांचा, गणेश सर यांचा वाईडचा इशारा या ठिकाणी येतोय। अतिरिक्त धावसंख्या थोडी भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 3 धावा। स्वप्निल एक ऑप्शनच्या थोडा बाहेर भरकटले चेंडू, परत एकदा पंचांचा वाईडचा इशारा येतोय। एक भरकटलेली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। चांगला चांगला एकच चांगला अप्रतिम असा फटका बॉबच्या दिशेने तटवला चेंडा, 1 धाव मिळते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावांमध्ये पुन्हा यशस्वी होता दोन्ही, आणि पंच यांचा षटक संपल्याचा इशारा जातोय। पुढे जाऊया धावसंख्येकडे, 6 धावा, 1 षटकाच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7। मागच्या सामन्यामध्ये बघितलं असेल तर वावी संघाने अतिशय चुरशीचा सामना करताना, मूळ संघाची 2 हात करताना अपयश आलं तरी चालेल, अपयश ही यशाची पहिली पायरी असते। पण सामना हा खरोखर एक रोमांचकारी, एक काट्याची टक्कर त्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। थोडंफार दुःख झाले तरी, सहन केलं तरी चालेल, पण सामना म्हणजे सामना झाला। एक डोळ्याची पेरणे फाडणारा सामना या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला। एक मानस रत्नावलीमध्ये एक संक्षिप्त उल्लेख आलेला आहे, काशी विश्वनाथाच्या यात्रेला निघालेला बाळ श्रावण, बाप यज्ञ पिता माता क्षुद्री माता। ज्यावेळेस श्रावण बाळाला दशरथ राजाकडून बाण लागला, जेवढं दुःख श्रावणाला झालं होतं
तेवढं त्याच्यापेक्षा दुःख जर जास्त झालं असेल तर फक्त अयोध्याचा राजा दशरथाला झालं होतं. हो, यातच सारख्या वावी संघाने दुःख मानता कामा नये. एक चांगला संघर्ष या ठिकाणी तुम्ही मात्र केला. अरे वा, अतिशय सुंदर फटका लेगसाईडच्या दिशेने या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि ह्या चेंडू जातोय त्या डिक्लेअर झोन एरियाकडे जातो. तत्पूर्वी चेंडूला पकडलं गेलं. तोपर्यंत 2 धावा मात्र तंजीमाने संदेश या 2 फलंदाजाने पळून काढल्या. धावसंख्येकडे जाऊन पोहोचतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. तंजीम परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. अरे अतिशय सुरेख फटका. पंचांचा इशारा बाकी आहे आणि पंचांचा इशारा देतो 6 धावांसाठी. एक स्टायलिस्ट पंच गणेश सर. एक बिली बॉर्डन पंच यांच्या शैलीतून एक हातवारी करून एक षटकारचा इशारा या ठिकाणी येतोय. या ठिकाणी मात्र खरपूस समाचार. फलंदाज हे गाड्या कृपया जर सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल, कृपया जर बाउंड्री पासून 10 फुटाच्या अंतरावर गाड्या. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल, सर्व लॉंग ऑफच्या बाजूला सर्व गाड्या धारकांना विनंती असेल, कृपया आपल्या गाड्या काढा. विनंती असेल खेळाडूला या ठिकाणी लवकर जर विनंती आहे, ज्या ठिकाणी ज्या लोकांच्या गाड्या कृपया विनंती असेल त्या गाड्या थोडा लांब या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं गेलं असेल तर आतापर्यंत 20 धावा या 2 फलंदाजांनी मात्र आता एक कव्हर केला. परत एकदा फटका. अतिशय सुंदर फलंदाजी. पंचांचा इशारा बाकी. पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग पंचांचा 4 आणि मेन अंपायरचा 4 धावांचा इशारा येतोय. पंच म्हणजे एक सत्यवादी रोल असतो बघा. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. पंचांचा रोल निभावतात त्यावेळेस एक गणेश जगताप आणि गणेश सर हे 2 अनुभवी असे पंच या सामन्याचे एक पंच म्हणून लाभले. या दरम्यान पुढील चेंडू टाकतात. रवींद्र एक अलगद हाताने का ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू. 1 धावपळ या ठिकाणी मिळते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 25 धावा. याच दरम्यान डिक्लेअर एरियामध्ये चेंडू जातोय आणि पंचांचा 2 धावांचा इशारा येतोय. लेग बाईच्या सुरुवातीमध्ये या 2 धावा आणि पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 13.5च्या रन रेटने चाललेल्या ह्या धावा गोलंदाजीच्या मार्सवर बघतोय आपण. नितीन तंजीम आणि संदेश यांना एक अफलातून फलंदाजी करताना अजून आपल्या डावाला एक वेगळाच आकार दिलेला आहे. 13.5च्या रन रेटने धावसंख्या हा मोह 11 संघाचे 2 फलंदाज स्ट्रायकर करताना एक फलंदाजीचं एक कौशल्य आपल्या फलंदाजीतून दाखवताना बघा. एक नव युवा खेळाडू आपल्या संघासाठी अशी बहुमोल अशी कामगिरी करताना आपण बघतोय.
पहिल्या 12 चेंडूचा ज्यावेळेस खेळ संपतो, धावसंख्या जर पोहोचली गेली असेल तर 27 धावा या धावफलकावर लागतात. नितीन सुरेख चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 30 सर्कलच्या मधून तटवल्या चेंडू मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. या सामन्यामध्ये सर्व जर चित्र बदलले असतील तर ह्या दोन फलंदाजांनी 13.5च्या रन रेटने हे दोन फलंदाज खेळतात आपल्या संघासाठी. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक चांगली गोलंदाजी मारता येईल नितीने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एका अफलातून गोलंदाजी करताना एक चांगली गोलंदाजी नितीनकडून बघायला मिळाली होती. परत नितीन गोलंदाजी टाकतोय. आता मात्र फलंदाजीच्या मार्सवर संदेश, कशा पद्धतीचे हा नऊ तरुण संदेश कशा पद्धतीने डावाला आकार देतो तो पाहण्यासारखा आहे. शॉर्ट पिच चेंडू बॅट चिकट घेऊन गेलेला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा बाकी. 2 रनांसाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते. धन्यवाद. 30 धावा. एक चांगल्या प्रकारची जर फलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली असेल तर मोह 11 संघानं, ज्या मोह 11 संघाला 47 धावांचा पिछा करताना मगेशी नाकेनवाली त्या मोह 11 संघाने बघा किती प्रदर्शन अशी फलंदाजी करताना 30 धावा पहिल्या काही षटकांमध्ये. हा तटवला चेंडू मिड विकेटच्या दिशेने कुठेतरी या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र संदेशच्या पारीचा अंत आपल्याला बघायला मिळाला. पण फलंदाजी करताना जोडीच्या फलंदाजांनी आपल्या संघासाठी एक बहुमोल अशी कामगिरी करून आपली कामगिरी बजावूनच मग आपल्या पॅव्हिलियनच्या दिशेने परत जाताना आपण बघतोय. एक बघा 2 पंच या ठिकाणी आपण बघतोय. गणेश जगताप पंच या सामन्याचे पंच. नवीन फलंदाज मैदानावर जात आहेत सागर चौले. सागर आणि तंजीम हे 2 फलंदाज आपण फलंदाजीच्या मार्क्सवर बघतोय. नवनाथ आतापर्यंत का भेदक मारा केला नवनाथ यानं. अतिशय सुरेख क्रिकेट, एक तंत्रशुद्ध क्रिकेट. शेवटपर्यंत बॉलची वाट बघितली आणि एक फाईन लेगच्या दिशेने एक अलगद तटवल्या चेंडू. 2 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा. नवनाथ सुरेख अतिशय ज्यावेळेस मिड विकेटच्या दिशेने चेंडू तटवला जातो. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव समाधान मानलं. धावसंख्या आधारित 33 धावा. तिसरं षटक चालू. पंच यांचा षटक संपल्याचा इशारा. आता मात्र या ठिकाणी संदेश बाद झाल्यानंतर बघा धावगती कमी वेळात झाली. या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये 13.5ची धावगती होती आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 33 झाल्यानंतर धावगती आता 11च्या प्रत्युत्तरावर आलेली आहे. चेंडूंचा खेळ करताना मोह 11 संघानं बघा 33 धावा या धावफलकावर लावल्या. अजूनही त्यांच्याकडे 3 झाल्या ना. 18 चेंडू. पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्या जर झाली असेल तर 33 धावा. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी. गोलंदाजीच्या मार्सवर आपण बघतोय योगेश गोलंदाजीच्या मार्क्सवर.
एक लेग स्टंपच्या थोडा जास्त बाहेर चेंडू आणि या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतोय बघूया. पंचा गणेश सर यांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर मिळते आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 34 धावा. अतिशय सुंदर फटका होता. लॉंगअपच्या दिशेने मारला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला फटका. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग म्हणता येईल. एक हारणाच्या धावगतीने ह्या 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. एक चांगलं क्रिकेट मोह 11 संघाकडून पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. योगेशाचा पुढील चेंडू एक जोरात अपील केला जात आहे. पंचांकडे दाद मागली जाते आणि पंचांना वाईटचा इशारा येतोय. या ठिकाणी एक स्क्वेअर लेग पंचांकडून दाद फेटाळली जाते. मेन पंच गणेश सर यांनी या ठिकाणी लेग स्टंपच्या थोडा जास्त बाहेर चेंडू वाईटचा इशारा दिला जातोय. एक जोरदार अपील केलं जाते. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता आणि या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी नॉट आउटचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि मेन पंच मात्र गणेश सर यांनी या चेंडूवर वाईटचा इशारा आपल्याकडून येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. सॉरी 38 धावा. काहीसा थोडा खेळ थांबलेला या ठिकाणी आपण बघतोय. एक चेंडूचं काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे एक चेंडूला एक बदलाव करताना आपण बघतोय. योगेश फिर एक बार बहुत अच्छी गेंद थी. इस गेंद को बल्ले कानूनी किनारा लेकर गेंद गई है धड़वान की सतह गेंद जाते हुए अंपायर का इशारा 4 रन का. टीम का स्कोर जहां पहुंचा 42 रनों पर. क्या बेहतरीन अंदाज से तंजीम बल्लेबाजी कर रहे हैं. लाजवाब बल्लेबाजी, क्या कमाल की बेहतरीन अंदाज से खेल रहे हैं तंजीम. अपने टीम के लिए एक अच्छा योगदान देते हैं तंजीम. फिर एक बार इस गेंद को लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेल दिया है. जब तक गेंद को लपक लेते तब तक 1 रन पूरा किया. टीम का स्कोर जहां पहुंचा 43 रनों पर. मैच का विश्लेषण यह है अब तक का टीम का स्कोर जहां पहुंचा है 43 रनों पर. 1 विकेट गंवाने के बाद ऑफ सबके गेंद थी, यॉर्कर लाइन की गेंद थी. अब रन की रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या जहां पहुंची 44 रनों पर. एक अच्छी गेंद थी, रन देने का कोई मौका नहीं. अच्छी वापसी की है योगेश इन्होंने. चौवालीस रनों पर बॉल बॉल सर बॉल एक 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 गेंद. योगेश छोटे कद के खिलाड़ी हैं. स्कोर जा पहुंचा 43 रन, सॉरी 43 रन. क्या कमाल की गेंदबाजी, बेहतरीन अंदाज से गेंद की थी. अंपायर का शतक समाप्ति का इशारा. टीम का स्कोर जा पहुंचा 43 रनों पर. इसका अगली कमेंटेट करेंगे हमारे साथी संदीप भाऊ.
6वा स्ट्राईक घेतोय. तो यावेळेस मात्र गुल्लेंना स्पॉटवर डिलिव्हरी गेली. ऑप्शनवर मारा केला जातोय. नितीन उंचपुरा हा देष्टीचा हा वेगवान गोलंदाज सांगली संघासाठी मात्र निश्चितच एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करताना मैदानावर तुम्ही बघू शकता. नितीन पुन्हा एकदा एक मोठा स्टार्ट घेतोय, परंतु विकेट मारा करतोय. तो यावेळेस मात्र हवेत खेळलेला फटका, चेंडू सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे जवळ. एक धाव. या एक धावेच्या मदतीनं धावफलक वाढतोय 44 रन्स. मैदानावर सुरू असलेला सामना आजच्या दिवसभरातला हा 6वा सामना खेळला जातोय. सांगली विरुद्ध मोह. नितीन पुन्हा एकदा तंजीमसाठी. यावेळेस मात्र तंजीमच्या बॅटीत आलेला हा बिग हिट. ओ येस, चेंडू सरळ जातोय लॉंग रेषेच्या सीमारेषे पार. STPL षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं किंग्स 11 मोह या संघाची धावसंख्या होते 50. धावांचा अर्धशतक पूर्ण होतोय. तंजीमच्या बॅटीत आलेला हा अप्रतिम षटकार आपण बघतोय. नितीन पुन्हा एकदा फोर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला जातोय. विकेट सीमारेष जवळ खेळाडू चेंडूच्या मागे येतोय. खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. येण्या अगोदर 2 धावा मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं 52 धावा धावपल करावं लागत आहे. 5वे षटक मैदानावर मार्गस्थ. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं STPL आयोजन कमिटीच्या वतीनं मी स्वागत करतो. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार केला जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पैकी येईपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा वसूल केल्या जात आहे. प्रत्येक चेंडूवर मोह संघाच्या फलंदाजांच्या कडनं फटके खेळले जात आहे, प्रहार केले जात आहे. निश्चितच या पुढच्या खेळामध्ये या पुढच्या चेंडूवर एक आक्रमक प्रहार करत निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न किंग्स 11 मोह या संघाची असेल. नितीन पुन्हा एकदा उर्द विकेट मारा करत आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं जात आहे ऑन साइडला. एक धाव पूर्ण. यावेळेस मात्र विकेटवर ताळमेळचा अभाव दिसतोय. खराब कम्युनिकेशन. मात्र पैकी येण्या अगोदर 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केली जात आहे. मुख्य पंच गणेश सर यांचा षटक सामन्याचा इशारा येतोय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकानंतर धावपल करावं लागतंय. किंग्स 11 मोह या गावची धावसंख्या 56. एक गडीवाद 56. एक गडीवाद 56. येस, यानंतरचा सामना असेल मित्रांनो सोनांबे चार्जर्स विरुद्ध. यानंतरचा सामना असेल तो सोनांबे चार्जर्स विरुद्ध येस रायझिंग मुसळगाव आणि रामभाऊ गोडकेंचा सोनांबे चार्जर्स. कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण संपर्क साधायचा आहे. सन्माननीय किरण भाऊ व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय अभि सायकेडकर, कैलासजी शिंदे, शरदजी भोसले आणि सगळे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 5 षटकानंतर धावसंख्या 56. 5 वर 56.
शरद 6वं षटक घेऊन येतोय शरद सागरसाठी. हो हो लाजवाब अप्रतिम ज्या पद्धतीची बॉलिंग ऍक्शन गोलंदाजी दिसते निश्चितच फलंदाज मात्र विचलित होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळून काढलेला हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषे जवळ जातोय. खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. राऊंड द विकेट मारा करतायत. तंजीमसाठी षटकातला पुढचा चेंडू असेल. यावेळेस मात्र बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. वेगवान मारा केला जातो. एक छोटा स्टार्ट गोलंदाजाकडनं तुम्ही बघू शकता. एक 4-5 पावलांचा स्टार्ट शोल्डर त्या ठिकाणी मारलं जातोय. वेगवान मारा केला जातोय. खांद्याचा आधार आपल्या गोलंदाजीमध्ये करून घेताना गोलंदाजाला तुम्ही बघताय. हो यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडू येतोय. या षटकामध्ये मात्र निश्चितच सांगली संघ कमबॅक करतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मुजाहिरा केला जातोय. शॉर्टपिच चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलं जात आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि बघता बघता चेंडू सरळ ट्रॅव्हल करत एक सकवर सीमारेषेच्या बाहेर जातोय. तंजीमच्या बॅटीत आलेला हा STPL चौकार. एकसष्ट धावा धावपळ करावं लागतंय. यावेळेस मात्र लेग स्टंपवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. येस मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वेगवान मारा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजाकडनं केला जातोय. 6वं षटक मैदानावर मार्गस्थ. 62 रन्स. फुटाव चेंडू यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एक निश्चितच एक चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानात तुम्ही बघताय. किंग्स 11 मोह या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 षटकांच्या खेळानंतर. 64 रन्स 64 धावा. एक कॉमेंट्री बॉक्स मधनं एक कमेंट चांगली येते की आमचे सहकारी ग्रामीण भागातील नावाजलेले कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक निश्चितच वेळोवेळी समालोचन क्षेत्रामध्ये काही अडचणी आल्या काही चुका होत असतील तर निश्चितच आम्ही नेहमीच त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आमचे गुरुवारी आम्ही म्हणेल सन्माननीय अशोक भाऊ आम्हाला साथ देत आहे. त्यांचा देखील आवडता खेळाडू म्हणून त्यांनी उल्लेख केलाय तो तंजीम यांचा. तंजीमची फलंदाजी ही त्यांची नेहमीच आवडीची राहिली आहे. आज देखील निश्चितच तंजीमच्या फलंदाजीवर अशोक भाऊ प्रचंड खुश होत आहे. चांदवडवरनं या स्पर्धेसाठी येताना ज्या अपेक्षेने ते आले होते आज मात्र अपेक्षा पूर्ती होताना त्यांना मैदानावर दिसल्या. तंजीम एक चांगल्या फॉर्म मध्ये येतोय. इन फॉर्म असणारा हा बॅट्समन. मिटिंग्स कमी करायच्या मित्रांनो. सूचना असेल पंचांना. खेळ सुरू करायचा आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 64 रन्स धावपल करावं लागतंय. चला चला गेम ऑन प्लीज. गेम ऑन प्लीज. 6वं षटक घेऊन येतोय बाहुबली देहष्टीचा गोलंदाज स्वप्नील महानुभाव. निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण बघत असाल तर वेस्ट इंडिज संघाचे अनेक खेळाडू एक तगड्या देहष्टीचे असतात. मुंबई इंडियन्स संघाकडनं खेळणारा कॅरन पॉलॉर्ड देखील हा एक तगड्या देहष्टीचा आहे. त्यानंतर आंध्र रसेल असेल शक्यतो त्यानंतर ऑस्ट्रेलियन जो ओपनर होता डाव्या हाताचा. हो यावेळेस मात्र खराब चेंडू. मुख्य पंचांकडनं स्कोअर लेग पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय आणि या खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय. घोषित एरियात चेंडू जातोय. अवंतर धाव आणि या बॅटनं आलेल्या 2 धावा 3 धावा येत आहे.
येस येस, क्या बात आहे. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक पटकवलं जाते तंजीम यांच्याकडनं. निश्चितच एक अप्रतिम बॅटिंग होते. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक पटकावण्याचा मान जातोय तंजीमकडं. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक पटकावण्याचा विक्रम करतोय तो उजव्या हाताचा हा बॅट्समन, युवा क्रिकेटर, सिन्नर क्रिकेटचं भविष्य म्हणेल मी तंजीम. पहिलं अर्धशतक देवपूर संघाच्या विलास गडाख यांनी पटकावलं होतं. कालच्या खेळामध्ये मात्र कालचा दिवस जो गाजवला असेल फलंदाजीमध्ये तो समाधान शिरसाट वेस बॉल मध्ये 69 धावांची वादळी खेळी केली होती. आपल्या संघाला एक हाती विजय त्यांनी मिळवून दिला होता आणि आज तंजीमनं पुन्हा एकदा एक अर्धशतक पटकावलं. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक तंजीम यांच्या बॅटमधनं येत आहे. धावसंख्या 68 धावा. स्वप्नील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र प्लेट असेल. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू खाली राहतोय. वेगवान मारा केला जातोय. स्वप्नीलकडनं कमबॅक केलं जातोय. फ्रीडचा कोणता फायदा या ठिकाणी तंजीमला घेता आला नाहीये. डॉट बॉल येतोय. फुल हँड डिलिव्हरी, जोरदार प्रहार केला जातोय. लॉंग ऑन सीमारेषेजवळ चेंडू जातोय. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावेच्या मदतीनं 69 धावा धावफलकावर लागताय. एक चांगली पार्टनरशिप किंग्स 11 मोह संघासाठी होते. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडूचा खेळण्याचा ऑनसाइडला प्रयत्न केला गेला. टपेज होतोय. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र खेळाडू चेंडूच्या खाली येतोय आणि सेट झालेला बॅट्समन किंग्स ऑफ मोह या गावचा हा सेट झालेला बॅट्समन विकेटच्या मागच्या बाजूला एक सोपा झेल देतोय आणि बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जातोय. धावसंख्या नवीन बॅट्समन अनिल शेळके मैदानात येत आहे. स्वप्नील टू तंजीम. यावेळेस मात्र मैदानाच्या डाव्या बाजूला चेंडू जातो. एक सेकंद सीमारेषेजवळ एक धाव अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. या एक धावीच्या मदतीने धावफलक वाढतोय 2 गडी बाद. 70 धावा धावफलकावर लागत आहे. 7व्या षटकातला अंतिम चेंडू घेऊन येत आहे स्वप्नील महानुभाव. यावेळेस मात्र हवेत खेळलेला फटका खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. येस, इज गॉन. आपल्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अनिल शेळके यांच्याकडनं केला गेला. रिस्क घेतली गेली, जोखीम घेतली गेली, मात्र टायमिंग चुकला, शक्ती कमी पडली आणि कव्हर क्षेत्रातला उभा असलेला खेळाडू कुठली चूक करत नाहीये. त्या चेंडूच्या खाली येतोय आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. किंग्स ऑफ मोह गावाला बसलेला आणखी एक मोठा धक्का. अनिल शेळके 0वर झेल बाद होता आणि खेळाडू कक्षामध्ये परत जात आहे. गणेश जाधव उर्फ ऋतिक आज या संपूर्ण आयोजन कमिटीच्या या स्पर्धेच्या प्रवासामध्ये गणेश जाधव उर्फ ऋतिक यांचा देखील महत्वाचा रोल असतो. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. शरद यावेळेस मात्र वेगवान मारा केला जातोय. फ्रंट फूटला येत ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. षटकाची सुरुवात अप्रतिम होते. गणेश जाधव ऑन साइडला फटका खेळला जातोय. लिप स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण केलं जात आहे. या दरम्यान फेकी येईपर्यंत 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केल्या जात आहे. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या वाढते. 72 धावा धावफलकावर लागत आहे. हवेत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक धावतोय. येस, झेल सुटतोय. खराब कम्युनिकेशन, खराब रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडू धावबाद होतोय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर लागतोय. पाणी घेऊन जायचंय सांगली संघ.
दुसरा डाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र संजीम धावबाद होत आहे. किंग्स ऑफ मोह या गावचे या संघातील 12वे खेळाडू तेजस नंदनवरे या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून आपली 12व्या खेळाडूची जबाबदारी अतिशय समर्थपणे निभावताना तेजस पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. ऑन स्ट्राईक अभिमान. यावेळेस मात्र वेगवान मारा केला गेला. धावबाद करण्याची संधी. हो येस, शरदच्या चेंडूवर एक जोरदार मजबूत प्रहार केला गेला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न शरद यांच्याकडनं केला गेला. झेल सुटतोय मात्र निश्चितच आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र खेळाडूला धावबाद केलं जात आहे. गणेश जाधव उर्फ ऋतिक त्या ठिकाणी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होत आहे आणि किंग्स 11 ऑफ मोह या गावाला या संघाला आणखी एक धक्का बसतोय. गणेश जाधव यांच्या रूपाने नवीन बॅट्समॅन पटकन यायचे. धावा. शरद पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हवेत खेळलेला हा फटका डीप मिड विकेट सीमारेषे जवळ खेळाडू चेंडूच्या खाली येतो. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. येस, स्क्वेअर लेग पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. थ्रो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल पॅनल्टी दिली जाते. यावेळेस टॉपेज होतोय. फ्रीट असेल. खराब क्षेत्ररक्षण स्वप्नीलकडनं आणि चेंडू सरळ डीप थर्डमॅन सीमा रेषे पार चौकार. या चौकाराच्या मदतीनं 80 धावा धावपलकावर लागताय. 80 धावा धावपलकावर लागताय. शरद पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. त्यावेळेस मात्र एक धाव पूर्ण होते. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ येस, सांगली संघाचा आणखी एक खेळाडू किंग्स 11 मोह या गावचा खेळाडू त्या ठिकाणी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा धावपलकावर लागत आहे आणि 82 धावांचं टार्गेट असेल. 82 रनांचं टार्गेट असेल. किंग्स ऑफ मोह संघाला विनंती असेल. योगेश बोडके सरांना विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. ओके, येस. चला, सांगली संघ कृपया सुरुवातीचे आपले आघाडीचे बॅट्समन मैदानात पाठवायचे. 82 धावांचं टार्गेट असेल. येस, नवीन चेंडू.
हॅलो. हो हो. येस. येस. थँक्यू. एसटीपीएल सिन्नर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग वर्ष तिसरे या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. मित्रांनो, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या डोक्यावर ज्या व्हाईट कॅप दिसत आहे, या कॅपचं प्रायोजकत्व, या कॅपचे स्पॉन्सर्स सन्माननीय सचिन आडणे, सचिन स्पोर्ट्स आणि समृद्धी चहा यांच्या वतीने या व्हाईट कॅप्स देण्यात आलाय. त्याचबरोबर ज्या स्पर्धेसाठी चेंडू वापरले जात आहे, बॉल्स वापरले जात आहे, सिक्सर कंपनीचे हे बॉल्सचे स्पॉन्सर्स सन्माननीय अभि सायकेडकर यांच्या वतीने देण्यात आले. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूला देखील प्रत्येकी 2,500 रुपये आणि त्याचबरोबर सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला देखील प्रत्येकी 2,500 रुपयांचं पारितोषिक ते अभि सायखेडकर यांच्या वतीने देण्यात येते. त्याच नंतर डीजे साऊंड सिस्टीम राजेश घोसके, रॅपिडिज सिन्नर यांचे देखील आभार, विनोद अंताळ सर यांचे देखील आभार असेल. हे सर्व प्रायोजक या स्पर्धेच्या साठी प्रचंड आमचं सहकार्य करताय, मेहनत मार्गदर्शन करताय, या सर्वांचं आयोजन कमिटीच्या वतीनं आभार. सामना सुरू होतोय, दुसरा इनिंग सुरू होतोय. 82 धावांचा पाठलाग करतोय सांगली रॉयल संघ. येस. त्यानंतर आणखी एक महत्वाची सूचना असेल, सर्वात महत्वाची सूचना मी म्हणेल की सोशल डिस्टन्सिंगचं पालन आपण करायचंय. कंपल्सरी मास्क आपण वापरायचं आहे. मास्क वापरणे गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा यूज करायचा आहे, सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. आयोजन कमिटीला आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. सिन्नर तालुक्यातील क्रिकेटपटूंसाठी, फक्त सिन्नर तालुक्यातील क्रिकेटपटूंसाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. या स्पर्धेचं हे तिसरं पर्व. आणखी विशेष की या पर्वामध्ये, तिसऱ्या पर्वामध्ये तब्बल विक्रमी 15 संघ सहभागी होत आहे. त्यासोबत या स्पर्धेचं पहिल्यांदाच, माझ्यामध्ये तालुक्यातील पहिलीच मोठी स्पर्धा असेल, या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या जगामध्ये केलं जाते. निश्चितच आयोजन कमिटीचं आभार असेल, धन्यवाद असतील की एक मोठी चांगली स्पर्धा या सिन्नर तालुक्यातील क्रिकेटपटूंसाठी आपण आयोजित करतात. या स्पर्धेसाठी संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या वतीनं आयोजन कमिटीला, एसटीपीएल आयोजन कमिटीला खूप खूप शुभेच्छा. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाच्या खेळामधला दुपारच्या सत्रातला हा 6वा सामना मैदानावर खेळला जातोय. येस येस येस. सामना सुरू होतोय. सांगली संघाकडनं 2 बॅट्समन तुम्ही बघताय. स्ट्राईक घेतोय सचिन वैद्य, नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील, गोलंदाजी मार्कवर शरद गोजरे. ओ, यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातंय. खेळाडू चेंडूच्या खाली येतो. हो येस, इज गॉन. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि ज्यासाठी शरद गोजरे यांना गोलंदाजीसाठी निमंत्रित केलं होतं, नवीन चेंडू घेऊन त्यांना आमंत्रित केलं होतं, त्या रणनीतीमध्ये यशस्वी होताना किंग्स ऑफ मोह संघ सामन्यातल्या पहिल्याच षटकातल्या पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त यश मिळवून देत आहे ते शरद गोजरे. अनुभवी खेळाडू, नावाजलेला खेळाडू, आपली संपूर्ण कारकीर्द गाजवणारे अनुभवी खेळाडू, ज्येष्ठ मी म्हणेल. मित्रांनो, म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कोणालाही कमी समजू नका, कारण प्रत्येकाने आपापला काळ गाजवलेला असतो. कोणी गाजवत असतो आणि कोणी गाजवणार असतो. क्रिकेटपेक्षा मोठा कोणी नाही मित्रांनो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं जातंय. कुडलँड स्पॉटवर डिलिव्हरी केली जाते. बाहुबली यष्टीचा बॅट्समन स्वप्नील सारख्या एका तगड्या फलंदाजाला त्या ठिकाणी शरद भाऊ डॉट करताय. अनुभव काय असतं ते दाखवून देत आहे.
यावेळेस मात्र ऑन साइडला मजबूत प्रहार केला जातोय, दमदार प्रहार केला जातोय. कडक स्ट्रोक त्या ठिकाणी स्वप्नील यांच्या बॅट मधून येतोय. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट सीमारेषे पार. STPL चौकार. 4 धावा येत आहे. सांगली रॉयल संघाची या 4 धावांसोबत अकाउंट ओपन होतोय. स्वप्नीलचं देखील वैयक्तिक धावांचं अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या 1 गडी बाद 4. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग पॉवर प्ले मधल्या पहिल्या 2 षटकामध्ये निश्चितच स्वप्नीलकडनं प्रयत्न असेल, आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस पुन्हा एकदा बीट केलंय, चकित केलं गेलंय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. निश्चितच आता वयाच्या मानाने वेग कमी झालाय, मात्र टप्पा अजूनही योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. अशोक भाऊ, लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन, अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करताय शरद भाऊ. यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग चुकला, हवेत फटका खेळला जातोय. हो यस, स्वप्नील यांच्या खेळीचा अंत होतोय. शरद गोजरे यांना मिळालेलं हे दुसरं यश, दुसरी विकेट. आणि बॅटिंग पॉवर प्ले मधल्या पहिल्या षटकामध्ये सामन्याचं चित्र बदलून टाकणारी गोलंदाजी करतायत ते शरद गोजरे उर्फ कॅप्टन. अप्रतिम गोलंदाजी. एक निश्चितच किंग्स ऑफ न हा संघ ज्या पद्धतीनं मैदानात उतरलाय, अनुभव आणि युवा असं योग्य मिश्रण करत योगेश बोडके आपल्या संघाला घेऊन मैदानात उतरताय. मागच्या सामन्यामध्ये देखील ज्या पद्धतीनं अनिल शेळके असतील, शरद गोजरे असतील, गणेश जाधव असतील, या गोलंदाजांना ज्या पद्धतीने वापर केला गेला, त्यांचा योग्य वेळेला योग्य गोलंदाजाचा वापर केला गेला. निश्चितच एक चांगली कॅप्टन्सी आणि एक चांगलं कर्णधार पद मी म्हणेल भूषवतोय तो योगेश. निश्चितच त्याचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येकाला आपापला रोल व्यवस्थित मेंटेन करताना प्रोत्साहित केलं जातंय. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न नितीन यांच्याकडनं केला गेला. प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय, सोबत षटक देखील संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. एक जबरदस्त षटक मी म्हणेल, मॅजिक का ओव्हर मी म्हणेल. शरद गोजरे यांचं षटक संपतंय. 1 षटकाच्या खेळीनंतर, 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 5 धावा. 82 धावांचा पाठलाग करायचा असताना सुरुवात मात्र अतिशय खराब होते, वाईट होते, दयनीय म्हणेल. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय. अनिल शेळके, पुन्हा एकदा एक अनुभवी गोलंदाजाला निमंत्रित केलं जातंय. नितीन स्ट्राईक घेतोय. यावेळेस मात्र दिशा दिली गेली. पॉइंट क्षेत्रात चेंडूला ढकललं गेलं, हलक्या हाताने दिशा दिली गेली. 1 धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण होते. या 1 धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय 2 गडी बाद 6. सांगली संघाकडनं निलेश आणि आता ऑन स्ट्राईक मुकुंद. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडू फटकावला गेला. सात धावा धाव बॉल लागताय. पुन्हा एकदा यावेळेस पॉइंट क्षेत्रात चेंडू ढकलला जातोय. कुठली आवश्यकता नसताना घाई केली जाते. इकडे मात्र विकेटच्या मागच्या बाजूला तुम्ही आवाज ऐकत असाल तर शरद भाऊ गोजरे आपल्या सहकाऱ्यांना मोटिवेट करताना तुम्ही बघू शकता, आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करताना तुम्ही बघू शकता. हो, यावेळेस मात्र शफल होत अप्रतिम फटका खेळला जातोय. फुल पद्धतीचा मी फटका म्हणेल, पॉवरफुल सक्सेसफुल हा पूल येतोय आणि चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार जातोय. STPL चौकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा देखील याच पद्धतीची फटकेबाजी करत असतो. याच फटक्यासाठी रोहित शर्माला ओळखला जातो. मैदानाच्या ऑन साइडला ज्या पद्धतीने हुक असेल, पूल असेल, हे फटके रोहित शर्मा खेळत असतात.
यावेळेस मात्र एक अतिशय सावधपणे फटकेबाजी केली जाते. सावध पवित्रा मी म्हणेल किंवा सावध सुरुवात मी म्हणेल. अशोक भाऊ 82 धावांचा पाठलाग करत असताना सांगली संघाच्या पहिल्या षटकामध्ये ज्या 2 विकेट्स पडल्या त्यानंतर मात्र जो प्रेशर आला तो दबाव आता मात्र या फलंदाजांवर दिसतोय. याविषयी आपण काय सांगाल? संदीप सर, एकंदरीत या मागचे षटक बघितले असेल तर त्या 2 फटक्यांच्या त्या लेग साईडच्या दिशेने जो पहिला फटका पटकावला त्या फटक्याच्या अंदाजानुसार आणि मागचे 2 षटकांमध्ये जर का दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 14 धावा. नाही पडणार सर. वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक शरद एक चांगला एक अनुभवी एक काहीसे एक फार जुने असे अनुभव क्रिकेट रक्तामध्ये त्याच्या क्रिकेट तो शरद आपण गोलंदाजच्या मार्सवर बघतोय. एक अलगद आता चेंडूला फाईन नेकच्या दिशेने यावेळेस मात्र खराब होऊ शकला असतं या ठिकाणी आणि याच पद्धतीने गचा क्षेत्ररक्षण याचा निश्चित रूपाने फायदा घेत चेंडू जातोय आणि याच्या अर्धा एका बाईच्या रूपात ओव्हरथ्रोच्या रूपात 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. सर धावा किती घ्यायच्या? पाच धावा. यस, एक चांगला फटका आणि एक गचास्थ क्षेत्ररक्षण याचा फायदा घेत ओव्हरथ्रोच्या या 4 धावा आणि 1 धाव पूर्ण अशा 5 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या. शरद यांचा पुढील चेंडू एक सुरेख गोलंदाजी म्हणता येईल शरद यांची. मात्र यावेळेस ह्या फलंदाजाला एक बीट करण्यामध्ये त्यांना यश येत आहे. 82 धावांचा पाठलाग करताना निर्धावासी वेगवान पद्धतीचा अचूक टप्प्यावर जर मारा करतोय शरद. खूपच अनुभव असा वयाची 40 ओलांडला हा फलंदाज गोलंदाज. मात्र मिड विकेटच्या दिशेने तटावला चेंडू यात मिळते. 1 धाव मिळते आणि धाव संख्या पोहोचते ती 20 धावा. शरद गोदरे यांचा पुढील चेंडू एक प्लेसमेंट दिली. शरद गोदरे यांच्या चेंडूवर सन्मान दिला. शरद हा चेंडू खूप तुझ्यासाठी खूप चांगला चेंडू होता. ह्या चेंडूला मला सन्मान देणे योग्य आहे आणि एक अचूक टप्प्यावर मारा करतोय तो. मलाही माझ्या संघासाठी मला सामना जिंकून द्यायचा आहे की मी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करेल असं फलंदाजाच्या मनात मध्ये असेल काय बघा. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने अलगद हाताने तटवला चेंडू 1 धाव मिळते. धाव संख्या 2 पोहोचते आणि थोडं कच्चा क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांनी इकडे इशारा केलेला आहे. थर्ड पंचांकडे बघूया. थर्ड पंचांचा या ठिकाणी निर्णय काय होतोय. तत्पूर्वी जाऊया आपण धावसंख्येकडे. ए पुरण काय रे जा जा जा. एक दुसऱ्या धावासाठी दोन फलंदाज मैदानावर एक रनआउटचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये यश येत आहे की अपयश येत आहे या ठिकाणी पाहावयास मिळाला. बघूया या ठिकाणी थर्ड पंचांचा अजूनही इशारा आला नाही. एक स्लो मोशन मध्ये अजूनही या ठिकाणी कॅमेऱ्यावर थर्ड पंचांचं लक्ष. निर्णय बाकी. यानंतरचा सामना सोनंबे चार्जर्स विरुद्ध रायझिंग मुसळगाव
या दोन बलाढ्य संघादरम्यान पुढील सामना होता. तर मी दोन्ही कर्णधारांना या ठिकाणी आमंत्रित करतोय, कृपया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. सोनंबे चार्जर्स संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, तसेच रायझिंग मुसळगाव संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. बघूया पंचांचा इशारा काय येतो तो, आणि एक अर्ध्या मिनिटाच्या आत या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. हॅलो, निश्चितच एक महत्वपूर्ण सामना मैदानात खेळला जातोय. एक धावबाद करण्याचा प्रयत्न शरद भाऊ यांच्याकडनं केला गेला. त्या प्रयत्नामध्ये मुख्य पंचांकडनं बॉल अंपायरला पडण्याची सूचना केली गेली आणि निर्णय येतोय नॉट आउट. मात्र निश्चितच क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचं देखील कौतुक करावं लागेल. आणि ज्या पद्धतीचं मी पुन्हा एकदा सांगेल, आयोजन कमिटीच्या वतीनं जे या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, एक चांगल्या दर्जाचं आयोजन, एक चांगल्या स्पर्धेलाही लाजवेल या पद्धतीचं आयोजन यावर्षी STPL आयोजन कमिटीच्या वतीने केलं जातंय. निश्चितच याचं संपूर्ण श्रेय STPLचे प्रेसिडेंट सन्माननीय किरणभाऊ गोजरे, त्याचबरोबर सेक्रेटरी गणेश सर यांना देखील जाईल. यावेळेस मात्र ग्रीन स्पॉटवर डिलिव्हरी केली गेली. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू राईस होतोय, उसळ घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. मात्र निश्चितच बॅट्समन चकित होतोय, फसले जातोय. क्या बात आहे, सुपर बॉलिंग बाय शरद गोजरे. या एवढा अनुभवी गोलंदाज आज देखील या तऱ्हेने कमालीची गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. याविषयी अशोक भाऊ तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे संदीप भाऊ, खरोखरच एक वयाची 45 ओलांडलेला हा तरुण आपण बघू शकतोय. आजही ह्या मैदानावर एक तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं प्रदर्शन जर करीत असेल तर नक्कीच खूपच या शरद खूपच हार्दिक अभिनंदन करावं लागेल. खरोखर चांगलं क्रिकेट अजूनही त्याच्या या शैलीतून आपल्याला बघायला मिळतंय. निश्चितच वयाचं जर आपण बोलत असाल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईचा जो खेळाडू आहे प्रवीण तांबे, लेग स्पिनर, आज देखील या मागच्या पर्वामध्ये कोरोना काळ संपल्यानंतर जी कॅरिबियन लीग झाली वेस्ट इंडिजमध्ये, त्यामध्ये देखील प्रवीण तांबे सहभागी झाले होते. वयाच्या 43व्या वर्षी देखील त्या स्पर्धेत सहभागी होऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. एक सामन्यामध्ये चांगले विकेट, चांगली गोलंदाजी देखील त्या ठिकाणी त्यांनी केली होती. आज देखील भारतामध्ये, महाराष्ट्रात खेळत असताना, मुंबईमध्ये खेळत असताना ते स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आज देखील वयाच्या 43व्या वर्षी देखील अप्रतिम कामगिरी करत आहे. आणि या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत असताना शरद भाऊ असेल, आता गोलंदाजी करणारे अनिल शेळके, मॅन फ्रॉम नामदेव शिंदोटे, हे देखील लाजवाब कामगिरी करत आहे. यांच्या फिटनेस विषयी किंवा यांच्या क्रिकेटच्या दर्जाविषयी तुम्ही काय सांगाल? आता धावांचं समीकरण असेल 28 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीची गोलंदाजी करताय हो, यावेळेस मात्र चेंडू चांगला होता, गोलंदाजी चांगली होती. मात्र निश्चितच ती अपेक्षित साथ असते, सहकाऱ्यांची साथ असते, क्षेत्ररक्षकांची साथ असते, ती अपेक्षित साथ मिळत नाहीये, चुका होत आहे. आणि मात्र निश्चितच याचा दबाव, प्रेशर गोलंदाजावर येत आहे. मैदानावर खेळ करत असताना हा क्रिकेट सांघिक खेळ आहे. एकमेकांनी सहकार्य केलं, एकमेकांना सोबत घेतलं तरच तुम्ही सामने जिंकू शकता. कोणत्याही एका खेळाडूच्या जीवावर तुम्ही सामने जिंकू शकत नाहीत. सर सूचना केली, कॉल केले, संघ रिस्पॉन्स देत नाहीये. एक महत्वाची सूचना असेल मित्रांनो, सोनांबे चार्जर्स आणि रायझिंग मुसळगाव शेवटचा कॉल असेल. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका खेळला जातोय आणि घोषित एरियामध्ये चेंडू जातोय. 2 धावा जाहीर केल्या जात आहे. आणि पुन्हा एकदा धाव संख्या 28 धावा होत आहे. आता 26 चेंडू 54 धावा, 26 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता सांगली रॉयल संघाला. सूचना करेल सोनंबे चार्जर्स, रामदेव बोडके. येस, सोनंबे चार्जर्स
आणि रायझिंग मुसळगाव सुनील भाऊ शेळके, सुनील भाऊ शेळके यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन होतंय. इकडे दुसरीकडे मी विनंती करेल रामभाऊ दोडके कृपया लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. यानंतर पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. चांगला सामना मैदानावर खेळला जातो. आतापर्यंतच्या खेळामध्ये मात्र निश्चितच किंग्स ऑफ मोह संघ, किंग्स 11 ऑफ मोह हा संघ मात्र वरचढ होताना दिसतोय. एक चांगला खेळ मैदानावर केला जातो. ऑफ स्टंपवर मारा केला जातो. अनिल शेळके ऑन फायर, लाजवाब गोलंदाजी आउटसाइड द ऑफ स्टंप, मुख्य फलसंकट व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अंतर्भाव मिळतो. पंचांकडनं मात्र निश्चितच उशिरा कॉल येतोय. मात्र निश्चितच आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला जातो गोलंदाजीमध्ये. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. गली क्षेत्रात चेंडू जातो. पुन्हा एकदा शरद गोजरे चेंडूच्या मागे येत आहे. तत्पूर्वी 22 स्वरूपात 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. 31 धावा धावफलकावर लागताय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांगली रॉयल संघाची धावसंख्या 31. संदीप अप्पा या ठिकाणी कुठेतरी यानंतरचा जो सामना असेल सोनंद चार्जर्स विरुद्ध काय पाठवू नंतर मैदानावर एक घटना घडते. बॅट्समन रिटायर हर्ट होतो. नवीन बॅट्समन मैदानात येतो. सूरज गोलंदाजी मार्कवर मात्र बदल होतोय. ऑन स्ट्राईक नितीन, वेगवान मारा केला जातो. यानंतर जो पुढचा सामना असेल रायझिंग मुसळगाव विरुद्ध सोनंद चार्जर्स, या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय कैलासजी शिंदे आयोजन कमिटीचे प्रमुख सदस्य यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक आपण करायचंय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता आयोजन कमिटीचे प्रमुख सदस्य सन्माननीय कैलासजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचं नाणेफेक होतोय. रायझिंग मुसळगाव संघ नाणेफेक जिंकतोय. सागर यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला जातोय. एक सेकंदावर सीमारेषेजवळ पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होतोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. 33 धावा धावफलकावर लागतोय. 5वें षटक मैदानावर मार्गस्थ आहे. तर पुन्हा एकदा अशोक बावगडे जाऊया. ज्या पद्धतीने किंग्स ऑफ मोहगाव या सामन्यामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये अनुभवी गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करताय, शरद भाऊ असतील, अनिल शेळके असतील, या खेळाडूंनी आजच्या दिवसभरात जो खेळ दाखवलाय, या खेळाला बघून आपण या खेळाचं वर्णन कसं कराल, काय सांगाल? तरुणांसाठी या खेळातून काय सूचना, आदर्श काय घ्याल? खरोखर संदीप अप्पा जे वेगवान गोलंदाज आहे, आता तुम्ही या अगोदर यांचा खेळ बघितला, मागच्या मॅचेस बघितल्या असेल तर, पण मला वाटतं एक फलंदाजीचा आपण एक रिटायर्ड टॉप प्लेअर बघितला गेला, एक मला सिनियर प्लेअर वाटतो. हे सर्व बॅटिंगचे जे प्लेअर आहेत सांगली 11चे काही सिनियर खेळाडू आहे आणि काही अनुभवी खेळाडू या संघाकडे काही कमी दिसतात असं वाटतं. त्यामुळे एक चेसिंगला थोडा एक या संघाला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय. या अनुभवी अनुभवी जे फलंदाज आहेत, कोणी गोलंदाज आहेत, फार कमी दिसतं या संघाकडे. आणि त्याचप्रमाणे गोलंदाजीचा मोह संघाची जर गोलंदाजी पाहिली गेली तर एक टिचून मारा आतापर्यंत त्यांनी एक चांगला अनुभव आणि शरद भाऊ गोजरे यांच्या अंडर ते खाली हा संघ खेळतोय म्हटल्यानंतर हे गोलंदाज सुद्धा एक चांगल्या प्रकारचे गोलंदाज असतील. येस बरोबर अशोक भाऊ, या दरम्यान तुम्ही बघितलं असेल
की गोल्डन स्पॉटवर डिलिव्हरी केली गेली, टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी घेतली, बॅट्समनकडनं जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एज लागून चेंडू सरळ विकेट किपर अनिल शेळके यांच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि सांगली रॉयल संघाला बसलेला आणखी एक धक्का. निश्चितच ज्या तयारीने, ज्या रणनीतीने किंग्स ऑफ 11 संघ हा मैदानात उतरलाय, आजच्या दिवसभरातला या संघाचा हा दुसरा सामना आहे आणि आज या संघाच्या फलंदाजीच्या इनिंगच्या वेळेस पंजुमनं या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक फटकावलं होतं. मी निश्चितच कौतुक करेल की गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये, या दोन्ही क्षेत्रामध्ये एक निश्चितच एक उजवी कामगिरी करणारा एक चांगलं प्रदर्शन या संघाकडनं केलं जातंय आणि दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी होत आहे. मात्र निश्चितच ज्या पद्धतीने दोन्ही संघ खेळ करताय तो एक प्रभावित करणारी कामगिरी मी म्हणेल की दोन्ही संघ करताय. सरळ बॅटने खेळून काढलेला फटका धावबाद करण्याची संधी असेल. येस येस, पुन्हा एकदा पंचांकडनं इशारा येतोय. इशारा येण्याच्या अगोदर मात्र खेळाडू तंबूच्या दिशेने निघालाय, पण अंपायरची गरज नसेल. मात्र निश्चितच येस, खेळाडू देखील सहमत असेल, खेळाडू देखील सहमत असेल आणि निर्णय येतोय. येस इज गॉन. मात्र निर्णय येण्या अगोदर देखील बॅट्समन बाहेर खेळाडू धावबाद होतोय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डायरेक्ट ज्या पद्धतीने गोलंदाजाने गणेश जाधव यांनी चेंडू पकडला आणि डायरेक्ट हिट केलं, निश्चितच खेळाडूला देखील कॉन्फिडन्स होता की आपण आऊट आहोत. सरळ ते मैदानाच्या बाहेर चालले होते. चांगली खेळाडू वृत्ती मी म्हणेल सांगली संघाचे, त्यांचं देखील अभिनंदन करावं लागेल. विकेट पुन्हा एकदा गणेश जाधव. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू मित्रांनो म्हटलं जातं, गदी माडगुळकरांच्या 2 ओळी आहेत की असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचं लावण्यात तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तळाला मिळते सत्तर आणि असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचं लावण्यात तर. निश्चितच कमेंट्री बॉक्स मध्ये अशोक भाऊ स्पर्धेच्या सोबतच आमचा देखील आनंद घेत आहे, आमची मजा घेत आहे. एक अतिशय उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण आज मैदानात असताना मैदानाच्या सोबतच कमेंट्री बॉक्स मध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण दिसतंय स्पर्धेसाठी असेल. हो, यावेळेस मात्र डायरेक्ट हिट केलं जातं. हो, लाजवाब रिटर्न, अप्रतिम रिटर्न, सुपर. सीमा रेषेजवळ उभ्या असलेल्या खेळाडूने ज्या पद्धतीने फेकी केली गेली होती, निश्चितच त्याचा फिटनेसचा दर्जा यावेळेस सिद्ध होतोय. अनेक खेळाडूंचा प्रॉब्लेम असतो, अनेक स्पर्धा कव्हर कराव्या असताना मी बघत असतो की 38 सीमा रेषेजवळ उभे असताना देखील त्यांचे थ्रो येत नसतात. आज मात्र सीमा रेषेजवळ उभा असलेला खेळाडू ज्या पद्धतीने फेकी करतो. येस, या दरम्यान विकेटच्या मागच्या बाजूला पुन्हा एकदा अनिल शेळके एक चांगला झेल टिपताय. याचबरोबर मुख्य पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. धाव संख्या 6 गडी बाद 40. 6 षटकानंतर 6 गडी बाद. झालं का? 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 42 धावा. मी पुन्हा एकदा आमचे सहकारी अशोक भाऊ यांच्याकडे जातोय. अशोक भाऊ, तुम्ही आता या संपूर्ण तिन्ही पर्वामध्ये
या स्पर्धेत सहभागी होत आहे समालोचनाच्या निमित्तानं. या तिन्ही पर्वामध्ये आपण स्वतः मैदानावर उपस्थित होता. ही स्पर्धा पूर्णपणे आपण कव्हर केली. तर मागची 2 पर्व असतील आणि हे तिसरं पर्व. आज या तिसऱ्या पर्वाचं शेड्यूल मोठं 10 दिवसांचा खेळ चालणार. त्यानंतर आणखी विशेष 15 विक्रमी संघ सहभागी होत आहे. त्याचबरोबर याच येस त्यानंतर ही स्पर्धा देखील 10 दिवस चालणार. 15 संघ सहभागी होत आहे. आणि आणखी एक विशेष, या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात केलं जातं. तर हा जो बदल या स्पर्धेमध्ये झालाय, आयोजन कमिटीच्या वतीने केला गेलाय, एक चांगला बदल मी म्हणेल. या बदलाविषयी तुम्ही काय सांगाल? खरोखर आहे, बरोबर. आता एक चांगलं अव्वल दर्जाचं क्रिकेट आपण बघितलं असेल तर सिन्नरकरांनी या अगोदरही इतिहास गाजवला. सिन्नरकरांनी विजय बोर चषकावरही आपलं नाव करून अफवा. निश्चित रूपे त्यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे. आपण बघितलं मागे एनपीएलची जी स्पर्धा झाली एनटीपीएल, त्या स्पर्धेमध्ये सिन्नरकरांनी एक इतिहासाच्या पानावर कुठेतरी नाव कोरलेलं आहे. आणि एवढा अनुभव असताना या स्पर्धेचं आयोजन करायला त्यांना कुठे काही वाटणार नाही अप्पा. निश्चितच. आता या दरम्यान मात्र यष्टनवर चेंडू आदळतोय आणि खेळाडू क्लीन बोल्ड होतोय. आणखी एक धक्का सांगली रॉयल संघाला बसतोय. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया की या अगोदर या नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा, लीग स्पर्धा, IPLच्या धर्तीवर जी छत्रपती संभाजीराजे मैदानावर सन्माननीय अजिंक्य अण्णा चिमळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली गेली होती. संपूर्ण जिल्ह्याभरातील क्रिकेटपटूंसाठी आयोजित केलेली ती स्पर्धा सिन्नरकरांनी जिंकली. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की सिन्नरकरांनी ती स्पर्धा जिंकली, सिन्नर कॅपिटल संघाने जिंकली होती. संपूर्ण तालुक्यातील नामजलेले क्रिकेटपटू एकत्र येत एक चांगला संघ त्यांनी तयार केला आणि संपूर्ण जिल्ह्यातील मोठी स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्यांनी सिन्नरकरांनी करून दाखवला. निश्चितच संपूर्ण जिल्ह्याला दखल घ्यायला लावावी या पद्धतीचं प्रदर्शन त्या स्पर्धेमध्ये सिन्नरकरांनी करून दाखवलं होतं. या अगोदर पण मला एक सांगूशी वाटतं, सिन्नरकरांनी एक इतिहास, ज्या विजय बोर चषकावर सलग 2 वेळा सिन्नर संघानं एक विजय बोर चषकावर आपलं नाव करून खरोखर सिन्नरकरांचं, क्रिकेटवीरांचं मी अतिशय कौतुक करेल. कारण नाशिक जिल्ह्यातील जेवढे नामवंत क्रिकेटपटू एक विजय बोर चषक म्हटलं का संपूर्ण जिल्ह्यात या आपल्या महाराष्ट्रातून क्रिकेटपटू येत असतात. त्या नाशिक बोर विजय बोर चषकावर सुद्धा या सिन्नरकरांनी नाव कोरलेलं आहे. तेच निश्चितच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा, मी स्पर्धाच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील विश्वकप म्हणून देखील विजय बोर, कैलासवासी विजय बोर या स्पर्धेला म्हटलं जातं. त्या स्पर्धेचं 22व्या पर्वातलं विजेतेपद SSK सिन्नर या संघाने पटकावलं होतं. त्यावेळेस देखील मी म्हणेल की एक निश्चितच मोठं यश सिन्नरकरांना मिळालं होतं. मात्र तुम्ही जर खोलवर गेलात तर निश्चितच या स्पर्धेचं मी म्हणेल की या संपूर्ण जे यश सिन्नरकरांना मिळतंय, मात्र कुठेतरी जर आपण विचार केला तर या यशाचं मी मूळ म्हणेल की ही स्पर्धा असेल सिन्नर टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. कारण की पहिली स्पर्धा जी झाली होती 2017 मध्ये, पहिलं पर्व 2018-19 मध्ये थोडंसं अडचण आली. मात्र 2020 मध्ये ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होते. कोरोना संकट काळामुळे ही स्पर्धा उशिरा घेण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता देखील मात्र प्रचंड रिस्पॉन्स, प्रतिसाद सिन्नरकरांच्या वतीने या स्पर्धेला मिळतो. या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सरळ जातोय, ट्रॅव्हल करतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. मी पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये जाईल. येस 2019 ला स्पर्धा घेतली गेली होती. गणेश सरांचं निश्चितच स्पर्धेसोबतच समालोचनाकडे देखील लक्ष आहे. अतिशय हुशार आयोजक म्हणून देखील एक क्रिकेटर सोबतच एक चांगला आयोजक म्हणून देखील गणेश सरांना चाणाक्ष आयोजक म्हणून त्यांना बघितलं जातं. बरोबर. तर या स्पर्धेच्या आयोजनाविषयी मी सांगत होतो की जे यश मिळालं होतं, सोनेरी यश मी म्हणेल, सोनेरी यश, सुवर्ण यश, की विजय बोर स्पर्धा जिंकल्यानंतर सिन्नर कॅपिटल संघाने जे अभूतपूर्व यश मिळवलं, तब्बल 56,000 रुपयांचं ते पारितोषिक होतं. 51 आणि 5,000 रुपये पुरुषोत्तम इंगदर यांच्या वतीने देण्यात आलं होतं. धावसंख्या 6 चेंडू 35 धावा. तर जे यश मिळालं होतं, मी म्हटलं होतं, मी पहिल्या पर्वापासून सांगत आलो, मी देखील आपल्यासोबतच या स्पर्धेला पहिल्या पर्वापासून जोडला गेलो आहे. तर जी स्पर्धा सिन्नरकरांसाठी हे आयोजन कमिटी आयोजित करत असते, निश्चितच यश या स्पर्धेचं मी म्हणेल. वेगवेगळे अनेक नवीन क्रिकेटपटू या स्पर्धेच्या माध्यमातून तयार होत आहे. सिन्नर क्रिकेटपटूमध्ये अनेक क्रिकेटपटू तयार होत आहे. गौरव सानप सारखा
गौरव साणप असतील, प्रकाश काकडे असतील, स्वतः कुणाल कातकडे सर असतील. कुणाल कातकडे सरांची ओळख देखील माझी या स्पर्धेच्या माध्यमातून झाली. SSK संघ पहिल्या पर्वाचं जे विजेतेपद या SSK सिन्नर संघाने पटकवलं होतं, SSK नायगाव, त्या संघाचे ते संघ मालक होते आणि खेळाडू देखील होते. त्यानंतर SSK संघ संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आज धुमाकूळ घालतो. या दरम्यान पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रात चेंडू खेळला जातो आणि उभा असलेला खेळाडू मात्र एक सोपा झेल त्या ठिकाणी अलगदपणे टिपतोय आणि खेळाडू बाद होतोय. तर जे यश सिन्नरकरांना मिळतंय, मी म्हणेल की निश्चितच या स्पर्धेचा देखील मोठा त्या यशामागे रोल असेल. मी सुनील शेळके यांना विनंती करेल आपला निर्णय रायझिंग मुसळगाव आपला निर्णय कळवायचा. बॅटिंग येस, थँक्यू. निश्चितच रायझिंग मुसळगाव संघाने नाणेफेक जिंकली आहे. बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय आणि रॉयल चॅलेंजर सोनांदे चार्जर संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. या दरम्यान हे आजच्या संध्याकाळच्या सत्रातला हा त्याच्यानंतरचा जो सामना असेल तो आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना असेल. ज्या पद्धतीने या स्पर्धेसाठी आजच्या खेळासाठी जे प्रेक्षक मोठ्या संख्येने लक्षणीय संख्येने प्रेक्षक उपस्थित झाले त्या सर्वांचं देखील मी स्वागत करेल. यावेळेस मात्र वेगवान मारा केला जातो, अंतिम षटक मैदानावर टाकलं जातं. निश्चितच हा सामना मात्र थोडासा एकतर्फी होतोय. सांगली रॉयल संघ जो या स्पर्धेत प्रथमच सहभागी होतोय, फलंदाजी क्षेत्ररक्षण करणारा मोह संघ देखील या स्पर्धेत प्रथमच सहभागी होतोय. डाव्या हाताचा गोलंदाज यावेळेस मात्र ड्राईव्ह केला जातो, चेंडू सरळ जातो मिडअप क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र अगदी सहजपणे पूर्ण केली जाते. अभि चेंडूच्या मागे येत आहे. आता मात्र फक्त सामन्याची औपचारिकता बाकी आहे. यानंतर मी विनंती करेन रामभाऊ दोडके यांना लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. भारतीय सैन्य दलात सेवा करणारा हा खेळाडू सिन्नर कॅपिटल संघामध्ये देखील या स्पर्धेत ते खेळले होते आणि त्या स्पर्धेचं जे विजेतेपद पटकावलं त्यात रामभाऊ दोडकेचा देखील रोल फार मोठा होता. चला, वेलपेड मोहगाव किंग्स 11 ऑफ मोह बाय स्प्रेड सामना संपतोय. येस, त्यानंतर विनंती असेल तंजीम सय्यद यांना विनंती असेल कृपया मंचावर यायचं आहे. मला द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. येस, पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल नावाजलेले स्टार समालोचक आमचे गुरुवर्य सन्माननीय